महाराष्ट्र राज्य परिवहन निगम के कर्मचारियों के लिए एक महत्वपूर्ण घोषणा की गई है। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अध्यक्षता में आयोजित बैठक में यह निर्णय लिया गया कि कर्मचारियों के लिए कैशलेस मेडिकल योजना लागू की जाएगी, जिसके तहत कर्मचारियों को 1 करोड़ रुपए तक का लाभ मिलेगा। इसकी जानकारी विधायक सदाभाऊ खोत ने मुंबई में मीडिया से बात करते हुए दी। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एसटीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये बैठक संपन्न झाली। या बैठकीसाठी राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब होते आणि सगळ्या राज्यातल्या कर्मचाऱ्यांच्या संघटना या ठिकाणी उपस्थित होत्या। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे निर्णय झाले त्याच्यामध्ये कॅशलेस मेडिकल योजना ही कर्मचाऱ्यांच्यासाठी घोषित झाली। अपघाती विमा झाला तर कर्मचाऱ्याला 1 कोटी रुपये मिळतील। कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्यांना 1 कोटी रुपये मिळतील। अंशतः अपंग जर कर्मचारी झाला तर 80 लाख मिळतील। आणि महागाई भत्त्याची जी मागणी सगळ्या संघटनेची होती त्या संदर्भामध्ये 53% महागाई भत्ता देण्याबाबतचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला जे पूर्वीचे सेवानिवृत्त जे कर्मचारी झाले त्यांचं देणं जवळजवळ मला वाटतं या 2200 का 2300 कोटी होतो ना, 2300 कोटीच्या घरात होतं। त्याचाही हप्ता बांधून ते कर्मचाऱ्यांना देण्याबाबत या ठिकाणी एक चांगला सकारात्मक निर्णय झाला। दुसऱ्या बाजूला एसटी नफ्यात आली पाहिजे या संदर्भामध्ये प्रत्येक संघटनांनी काही भूमिका आपली या ठिकाणी मांडली। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये 1 वर्ष तपास केला, काही विषय होते ते मांडले गेले आणि त्यामध्ये सुद्धा काय सकारात्मक निर्णय या ठिकाणी घेतले। मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, परिवहन मंत्री सरनाईक साहेब व राज्य सरकारचं सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी काही चांगले निर्णय घेतले त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। दुसऱ्या बाजूला जे तपास करणारे जे कर्मचारी आहेत, गाड्या चेक करणारे चेकर, तर या संदर्भामध्ये सुद्धा महिला आज मोठ्या प्रमाणामध्ये एसटी कर्मचारी म्हणून काम करत आहेत। तर महिलांचंही स्वतंत्र पथक असावं ही मागणी आम्ही या ठिकाणी ठेवली आणि तिलाही सकारात्मक निर्णय घेण्याबाबतची सुचवाचा करण्यात आली। निश्चित आजची बैठक ही फलदायी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने चांगली झाली असं मी मानतो। धन्यवाद।